हाताने कर, हाताने हाताने. काय लोखंडच होत. ओळखा पाहू साक्षी कोणती. क्या बोला तूने? सांगा तुम्ही ह्याच्यातली साक्षी कोणती. दिसते का इथं कुठं साक्षी. नाव दुसरं घ्यायला पाहिजे होत पण जाऊ द्याकडे कॅन्सर. ती साक्षी फेमस आहे म्हणून जरा साक्षीचं नाव गेलं नाही दुसरं कोणात तरी घ्यायला पाहिजे होत. त्या रस्त्याने पावसाळा जायचं. पावसाळ्यात एक नंबर वातावरण, सगळं हिरवं हिरवं आणि मधून रस्ता लय मस्त वाटते रस्त्यावर. ते बघा हे आहे निखिलचं आणि तेजचं गाव. तेजचं इकडे घर आहे, निखिलचं आपल्याला नाही माहित बरं का, पण इथंच आहे. पण त्याचं दुकान दाखवतो तुम्हाला. निखिलचं इथं दुकान आहे. निखिलाकडे गेलो असतो बरं का आपण, पण विषय काय तेवढंच नाही, तेवढंच कर्जतला आहे. कॉलेजवरून काय आलाच नाही अजून येतो ना. आम्हाला गडपट पण आहे जरा, येतानी थांबू त्याच्या. आता हे लक्षात ठेवायला लागेल. आमचं सीन काय होतं, आम्ही जातो आणि येताना लक्षात राहत नाही इथून बोलायचं आणि सर्व जात पुढं. मग डायरेक्ट आम्हाला मिरजगाववरनं जायला लागतं. आणि पेट्रोल पंप एक सुवर्ण ज्योत हॉटेल आहे की, एवढं लक्षात ठेवायचं नाही, काय अडचण आहे की. हॉटेल आहे इकडं. एकाच बापा दिसतो सगळे एकाच. एवढं लक्षात मला नाही वाटत राहीन. जरा ब्रेक घेतला थोडा छोटासा. बघा अण्णा झोपीला आली. कुठं जायचंय काय नाही. अण्णा नथिंग तात्या हो. असल्या पोझिशन मध्ये पण काय गरज आहे का एवढं रस्त्याकडे बघायची. झोपायची ते सब झोपायचं. काय वाजते काय वाजतं काय जडीबुटी. तर चला. आणि आता इथं पुढे एक टोल नाका आहे. टोल नाका कसाही करायचा, भरायचा किंवा फास्ट ट्रॅक नसल्यावर कसं टोल नाका पार करायचं. तुम्हाला एक ट्रिक आहे. ट्रिक ही असली कोण नाही सांगणार तुम्हाला, आम्ही सांगतो. सांगत नाही, डायरेक्ट करून धावतो. चला टोल नाका आल्यावरती मग बघू कसा टोल नाका पार करायचा. नगर सोलापूर हायवे आहे ना, इथून एक साईडनी रस्ता, त्या साईडच्या रस्त्याने जाऊ. चला बघा तुम्ही. काही नाही असं मस्तपैकी गाणी वगैरे लावायची बरं का. काही नाही ओके मध्ये बसायचे बघा. मी तर कसला बसलोय ओके मध्ये. काही नाही जिथं टोल असं नाही बघा, फास्ट ट्रॅक वगैरे काही नाही आमच्या गाडी. चेक करा काहीच नाही. आता हे बघा हे असं असतं, काही नाही हळूच. काही नाही साधं सोपं आहे. काही नाही असं करा ते इथं मस्त पैकी. गाडीला काय चाललं नाही पाहिजे, गाडीला जपायचं, उभवायचं काही नसतं. अशी गडी असले झाला असले ना गाडीत काय अडचण नाही. तुम्हाला समजलं असं कसं शॉर्टकट आहे हा, काय अडचण नाही. ट्रिक आहे, ट्रिक तोडायची. एकशे 108 वर मी व्हिडिओच्या नादात लक्ष दिलं नाही. येऊ फोटो काढते बाई रे. पोलिसीन बाई फोटो काढते इथे, गाड्यांचे फोटो किती काढून. पण आमच्या गाडी नंबर प्लेटच नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. काढ म्हणायचं. गाडी नंबर प्लेटच नाही, काय फोटो काढते तू तरी. म्हणून असं तुम्ही पण असंच चला जा बिना नंबर प्लेट. तर चलांचं काय विषयच होत नाही, जास्त लोड घ्यायचं नाही. काय पोचलेलं आहे तर बँकेमध्ये.
बघा कोहिनूर मॉलच्या इथं समोर इथं बँक होती, इथं पोहोचलोय. हे बघा ती मॅडम फोटो काढत होती गाडीचा. नंबरच नाही गाडीला, काय फोटो काढायचा चेक कर. किती फोटो काढ बनायचं काय, तुला नंबर असला तरच गाडी चालान पडतो की दंड टाका येईल एवढं हजाराचा एवढा. नंबरच नसल्या काय टाकीन ती सांग तुम्ही. बँकेतलं वगैरे काम उरतो नंतर तुम्हाला सांगतो. नाव तू बँकेत मिळेल काही नाही. मॉलमध्ये 4थ्या फ्लोअरवरती झाले स्थलांतर झाले शिफ्ट. तर गेले बरं का, मी जाताना वाचलो होतो म्हणलं तिकडून इकडं स्थलांतर झाले की मास्कांची गाणं आधी आम्ही इकडे एक आहे तिथं गेलो, ती म्हणली इकडे वरती. थांबा एक पुढं मॅडम पुढं कोण होते बा. गोडा इथं लावलाय, काळा गोडा इथं लागला बघा. गोडा इथं लागला. आणि आता ह्या मॉलमध्ये चौथ्या मजल्यावरती आहे. तिथं 4थ्या मजल्यावरती वरती सांगितले की 4थ्या फ्लोअरवरती आहे, तिथं जाऊ आपण. मजल्यामध्ये हा तेवढा आहे इथं. चला कॅमेरा बंद. तर लिफ्टनीवर जातो आम्ही. लिफ्ट नंबर 1. आता आम्ही 4थ्या फ्लोअरवर 5th फ्लोअरवरती. कशाची बाय मला गोळा येतं आज. सोबत लई गडी चालू होते ते हसत होते. आता काय म्हणायचे ना हसायची मोठे. जाऊ दे, कसले कार्यकर्ते असते सांभाळ. A few moments later. तर तुला एक पॅन कार्डची झेरॉक्स लागत होती, ते झेरॉक्स काढू इथं जवळ दुकान भेटलं. ते म्हणलं लांब इथून परत आलं इथं घाण पाहिलं तिथं आहे जवळ. तर झेरॉक्स वगैरे का बघा भाऊ इथून उडी मारली बाबा. आपण इथून उतरायला मग कार पाय पिचकला कोणी. चला झेरॉक्स वगैरे काढलेली आहे. तर चला बँकेत देऊ. अजून तिथं किती टाईम लागतोय किती माहीत नाही, बघू जाऊ. 2000 years later. तर चला बँकेतलं वगैरे काम झालेलं आहे ओके मध्ये. 2 कागद दिलेत ते 7.5 लाखाचे 2 कागद बघा. A few moments later. कार डेकोर. अरे हिची का पुढची गाडी काच नाहीये. मग साईडच्या जेड ब्लँकेट टाकले पण पुढची नाहीये. म्हणजे होती पुढची पण काढली, परत काळी करायची. तर चला तिकडं जागा आहे, तिकडं गाडी लाव. पुढची पण जेड ब्लॅक केली म्हणजे कसं ओके न्यूजल होईल. पुढची 50% केली, साईडची पुढे जेड ब्लॅक आहे. रात्रीचा लई प्रॉब्लेम होत दिसत नाही म्हणून 50% मारतो. तर झाली जेड ब्लॅक ओके झाली. ही एक टाकून घेतली, पाय ठेवायची. सेंट एक घेतला घ्यावा, चांगला असला चांगला. पेट्रोल पंपावरती आलो डिझेल टाकाय. डिझेल कमी झालं होतं गाडीतलं म्हणून डिझेल वगैरे टाक. आता डिझेल टाकाय थांबलेलो आहे. जाताना एनर्जी होते, आता लई कंटाळा आहे. व्हिडिओ बनवायची इच्छा व्हाय नाही पण आता तरी चालले. आता सकाळी चालू केलं म्हणलं आता शेवटपर्यंत तर बनवायलाच लागेल. सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे काही करीत नाहीत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब वगैरे केलं तर मोटिवेशन वगैरे येतं व्हिडिओ वगैरे बनवायला. तर अजून एकदा टोल आला आहे आता जाताना. काही नाही, सकाळची ट्रिक वापरायची तर पण काय अडचण.
दांड गेला काही दांड हाताने कर हाताने हाताने लोखंडाच होत लोखंड डायरेक्ट क्रॅशच मारला असते आणि इथून तिथूनच गाडी पण काढ म्हणल्यावर काढतात का बरं झालं थांबला ते क्रॅश पडला दुसरे सकाळी होती त्याला प्लास्टिक उंडळ काही नाही अडचण ओके तर चला हे तुम्ही विचार यो गाडी थांबी ते लक्षात आहे का गाडी आली पुढून लक्षात आहे का मी म्हणते काय लक्षात तुम्हाला दावलं होतं नाही सुवर्ण संधी का काय हॉटेल जाऊ जाऊ हे वालं हॉटेल इथून वळायचं या पेट्रोल पंपापासून आता थोडं थांबलो होतो ब्रेक घ्या ब्रेक करूच्या तिथे जंगलामध्ये थांबलो ब्लॅक केले ते खतरनाक दिसते हा ओके मला वाटते काय आता इथून पुढे पण काही नाही तर आजचा व्हिडिओ तर थांबू आवडला असं तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा प्लीज शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा बाय बाय